आज आपण बघणार आहोत रवा टुटी फ्रुटी केक। तर त्यासाठी इथे आपण घेणार आहोत 1 कप रवा, तो मिक्सरच्या जारमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचा। त्यानंतर एका भांड्यामध्ये पाव कप तेल, पाव कप दही आणि अर्धा कप पावडर शुगर घालून घ्यायचं आणि त्यानंतर हे छान असे फेटून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्येच आपण अर्धा कप दूध घालत आहोत। तर हे दूध घालत असताना कोमट दूध इथे वापरा। त्यानंतर एक छान अशी स्लरी तयार होते। अशा प्रकारे एक छान असे ते मिक्सर तयार करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण फिरवून घेतलेला रवा व त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं व छान असे बॅटर तयार करायचं। त्यानंतर यावरती 10 मिनिट झाकण ठेवून हे असंच ठेवायचं। त्यानंतर आपण इथे केक टीन तयार करून घेत आहोत। तसेच 10 मिनिट झालेले आहेत आणि आपण आपला जर रवा बघितला तर हा छान असा आळून आलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा आणि चवीनुसार विलायची पूड घातलेली आहे। तसेच पाव कप दूध घालणार आहोत आणि एक छान असं केकचं बॅटर इथे तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आवडीप्रमाणे आपण इथे टुटी फ्रुटी घालून घेत आहोत। तर त्या टुटी फ्रुटी घालत असताना त्यामध्ये थोडंसं मैदा घालायचा आणि मग त्यामध्ये एकत्रित करून घ्यायचं। आता केकचे बॅटर इथे छान असं तयार झालेलंच आहे। हे केक टीनमध्ये काढून घ्यायचं, त्याला 1 ते 2 वेळेस टॅप करायचं, आवडीनुसार त्यावरती टुटी फ्रुटी घालायचं आणि आता आपण केक छान असा बेक करून घेणार आहोत। तर केक बेक करण्यासाठी इथे मी सुरुवातीलाच एक भांडं प्रीहीट करून ठेवलेलं होतं। त्यानंतर आपण हा केक छान 40 मिनिट कमी आचेवरती बेक करून घेतलेला आहे। तुम्ही जर बघितलं तर एकदम जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी जसा केक आपल्याला हवा असतो ना, तसाच केक इथे रेडी झालेला आहे। बघताच खावासा वाटेल। तर चला मग तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा।